नमस्कार. मी सुरेश बोराटे, राहणार दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झालं आहे आणि मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला सर्व्हिसला होतो, कृषी पर्यवेक्षक म्हणूनसाठी. काही कारणामुळे मी गावी राहायला आलो आणि मी 3 वर्षापूर्वी डाळिंबाचं प्लांटेशन केलं. मागच्या वर्षी पहिल्यांदाच बाग धरली. बऱ्यापैकी अभ्यास करून बाग धरली आणि तरी पण शेवट त्या बॅक्टेरियल ब्लाईटमुळं 80% बाग माझी फेल गेली. ह्या वर्षी बाग धरायची का नाही धरायची आणि शेजारच्या शेतकऱ्यांचा अनुभव घेता डाळिंबात काही दिवस चांगले नाहीत असं दिसत होतं. अचानकपणे ते सोनून यूट्यूबवर सोनूनचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यात मला हे एक औषधमध्ये बघू आता शेवटची बाग म्हणजे पहिल्यांदा धरली आणि दुसऱ्या वर्षी काढून टाकायची असाच विचार केला होता. परंतु यांची एकदाशी एक ट्रायल बघू म्हणजे ह्या वर्षी करून आणि ह्या वर्षी मी 29 जानेवारीला बाग धरली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी पानगळ करण्यापासून मी हे सोनम औषध त्यांच्या गायडन्सप्रमाणे वापरलं की 100 लिटरला 10 ml आणि त्यात तांदळ 20 ग्रॅम अशा पद्धतीने मी वापरलं. 90% बाग फेल असणारी बाग आज जवळजवळ 99% बाग माझी आता सक्सेस आहे. आता माल किती महिना झाला? माल आता 1-1.5 महिना आहे अजूनही काढायला. 1.5 महिना काढायला आहे पण 1.5 महिन्यापर्यंत तरी अजूनही म्हणजे मागच्या वर्षी त्या हिरव्या स्टेजमधनं लालग्या स्टेजमध्ये जातानाच तेजानं सगळं तडकून गेलं होतं. पण आत्ता असं आहे की अजून तरी अगदी 1-2-4 फळं तेल्याची सापडली ती बागेत आणि 1-2-3 झाडं अशी फक्त तेल्याची आहेत. ती आमचीच कदाचित काही चूक असेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ते पाण्याचं नियोजन वगैरे त्या ड्रिपर वगैरे कुठं चॉकअप झालेलं आम्ही बघितलं नसेल कदाचित. त्यामुळे ते 3-4 झाडं त्या बागेत माझी 480 झाडांची बाग आहे. त्यात 3-4 झाडं मला आहेत पण त्यांनी आत्ता मला सांगितलं की तिथं पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. कदाचित असू शकतं ते. पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूपच रिझल्ट चांगले आहेत. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, स्पेशली आमच्या भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना, की तुम्ही एकदाशी ट्रायल करून बघा. शेतकरी डाळिंबाचा इतका खर्च करतो शेतात आणि ते आल्यानंतर खूप निराश होतो. हे मी जवळनं बघितले. तर शेतकऱ्यांना निराश होऊ नका. एकदाशी ह्या सांगोल्याचे जे केदार इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांची जी सोनम औषध आहे त्याची फवारणी करून त्यांच्या गायडन्सप्रमाणे 1 आठवड्याला त्यांची फवारणी आहे. त्यात मात्र काय चुकता कामा नाही कुठं सुद्धा. मग त्यांच्या ह्याच्याखाली मी गेलोय आणि मला तर सक्सेस मिळाले. तुम्ही पण प्रयत्न करून बघा. डाळिंबात हताश न होता एकदाशी प्रयत्न करून बघा. तुम्हाला सक्सेस मिळालं असं वाटतंय. मला बी अजून 1-1.5 महिना आहे बाग संपायला म्हणजे काढायला. डाळिंब उतरायला माझे 1-1.5 महिना टाईम आहे. पण आत्तापर्यंत तरी मी सक्सेस आहे. इथून पुढं काय होते आता बघूया. यांचं प्रत्येक माझं शेड्यूल त्यांच्या शेड्यूलप्रमाणे मी चाललेलो आहे. त्यानुसार बघूया. फक्त शेतकऱ्यांना विनंती आहे की हताश होऊ नका. डाळिंबाचा भवितव्य चांगला आहे. पण ह्या रोगाने बी थैमान घातले तेल्यासारख्या रोगानं. तर एकदा सोनमचं ट्रायल घेऊन तुम्ही पाहावं असं मला वाटतं. थँक्यू. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सुरेश बोराटे. बोराट साहेब दहिवडे त्यांनी MSc ॲग्री झालेलं आहे. त्यांनी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला काम केलेलं आहे. तर एक म्हणजे उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि त्यांना लक्षात आलं की ते निरीक्षण केलं की त्यांनी सांगितलं तुमचं रिसर्च एकदम बरोबर आहे. तेल्या नियंत्रणासाठी तुमचं औषध एकदम बरोबर आहे. कारण बरोबर आहे का? गेल्या वर्षी यांच्या बागाची कंडिशन 90% तेल्यानं फुटून गेली ती बाग. आता 99% सक्सेस आहे. म्हणजे आपलं बालवडीचं डॉक्टर बनसोडे, मिलिंद बनसोडे यांचा पण एक 7 वर्ष सलग तेल होणारी बाग आहे. तुमच्या शेजारी मारडी गाव किती अंतरावर आहे? 15 किलोमीटर. त्यांचा एक व्हिडिओ आहे आपला महाग सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं अभिप्राय व्हिडिओ आहेत. म्हणजे नाव गाव नंबर म्हणजे अशा पद्धतीने आपली माहिती पूर्ण म्हणजे एकदम पारदर्शक माहिती असणारं सोनम केदार इंडियाच्या युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर माहिती आहे. प्रत्येक डायरेक्ट प्रत्यक्ष बागा जाऊन हे तर कंपनीचा प्लॉट आहे. डाळिंबाच्या कंपनीचे प्लॉट होत आले. तर कंपनी स्वतःचं प्रात्यक्षिक प्लॉट आहेत. त्यात कंपनीचा स्वतःचा प्लॉट आहे, प्रात्यक्षिक प्लॉट आहे. तर त्या प्लॉटला आपलं सोनम औषध वापरायचं चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांना प्रयोग करून नंतर रिसर्च करून हे चांगल्या पद्धतीचं औषध तयार झालंय. त्यांनी पण सांगितलं की तुमच्या औषधाचा रिझल्ट एकदम खात्रीचा रिझल्ट आहे. बाकी आतापर्यंत कुठल्याही कंपनीच्या औषधात केल्या थांबत नाही ही 100% सत्य आहे. एक जाहीर झालं. मागच्या वेळेला मी खूप म्हणजे अगदी मी त्यातलाच ग्रॅज्युएशन असल्यामुळं किंवा
त्याच डिपार्टमेंटला काम केले असल्यामुळं बरेच मी बॅक्टेरिसाइड वगैरे खूप महागडी औषधं वापरली. तेल्या आला काय पण होतं, नाही कंट्रोल झाला माझा. तेल्या आला का तोडून टाकणे, कुठले औषध मारा तोडून टाकणे, फक्त समाधान म्हणून मारायचं. दुकानदाराने हे दिलं थांबते आणि ही नाही थांबलं पुढच्या टायमाला दुसरं नेतंय. ही वापरण्यापेक्षा एक प्रयोग म्हणून हे सांगितलं, प्रयोग म्हणून वापरू नका, हे विश्वास म्हणून वापरा. पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. कारण 100 पेक्षा जास्त अभिप्राय व्हिडिओ देणं म्हणजे जोक नाही. तुम्हाला सांगतो, बऱ्याच दुकानदारापर्यंत आपलं औषध नाही. काय दुकानदार आता ठेवायला लागले, सुरुवात झाली, परंतु त्यांचं पण मत आहे दुकानदारांना औषध ठेवायला पाहिजे. परंतु दुकानदारांना कॅश कॅरी आपली पॉलिसी असल्यामुळे दुकानदार काय औषध नाही. दुकानदारांनी सिस्टीमला, कारण काय होतं, पेमेंट मागाय गेलं, पेमेंट देत नसल्यामुळे आम्ही मला कॉस्टिंग जास्त असल्यामुळे आम्ही काय म्हणजे क्रेडिट माल कुठं सोडत नाही. दुकानदारांची अपेक्षा ठेवणी असेल ना, त्यांनी केदार कंपनी हेल्पलाईनला फोन करा आणि इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल. काय होतंय, जो शेतकरी सुज्ञ आहे, जो आधुनिक माहिती घेणारे शेतकरी आहे, जागरूक शेतकरी आहे, त्यांच्यापर्यंत फक्त हे औषध पोहोचलंय. बाकी तर आता तुमच्या शेजार शेतकरी आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. दुकानदार असतं तर ते पोहोचलं असतं. दुकानदार ठेवत नाहीत का, पेमेंट मागडलं तर टायमिंगला मिळत नाही, म्हणून आम्ही पण जास्त कसं आहे कुणाला फोर्स करत नाही. शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा की औषध, दुकानदारांना सांगा, रिक्वायरमेंट करा, पेमेंट थोडं कॅश लावावं लागते. दुकानदारांनी म्हणजे शेतकऱ्यांनी हे औषध कॅश घ्या मागून दुकानदाराकडं. जसं ज्या टायमाने काय काय आळीचे औषध असते, थ्रिपचे औषध असते, तुम्ही कॅश घेता, ते नाव आम्ही घेत नाही. अशा औषधाचं प्रमाण त्या दुकानदाराकडे सोनम औषध म्हणलं केदार कंपनीचं, कॅश न्या, म्हणजे दुकानदार पण तो ठेवील आणि दुकानदाराला पण ते परवडेल. बरोबर आहे सर. कसं होतं माहिती का, अभ्यासू शेतकऱ्यांनी सुद्धा की दुकानदार ठेवत नाही म्हणून साठी वापरायचं नाही असं नाही. आता मी सुद्धा 150 किलोमीटरवरून आलोच का, तर मला रिझल्ट आला. मी पहिल्यांदा मागच्या वेळेला एक बाटली नेली होती पानगळ करण्याची, ती संपली माझी, म्हणून मी इथपर्यंत आलो. तर त्या शेतकऱ्यांनी अभ्यास करावा, केदारचे व्हिडिओ पाहावेत, युट्यूबला आहेत त्यांचे व्हिडिओ, आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नानं ते तुम्हाला पोच करायचा प्रयत्न करतायत. परंतु लिमिटेड लोकांपर्यंत औषध पोहोचवतंय. ज्या लोकांना फक्त एक बाहेर काय ते आणून चांगला ऐकाय मिळतंय, अशा शेतकऱ्यांमध्ये औषध पोहोचते. बऱ्याच शेतकऱ्यांना आमच्या तालुक्यात म्हणलं तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नाही. तुम्हाला सांगा, ज्याला माहित होतंय ती म्हणते माझ्या 40% नुकसान झालं, मागच्या महिन्यात माहित झालं असतं, माझं वाचलं असतं. म्हणजे बऱ्याच कसं ज्याला माहित होत जाते तेच तेवढा शेतकरी येतो. मग दुकानदार ठेवत ना, दुकानदार गेलं ती म्हणते आम्हाला साईड द्या किंवा आम्हाला जास्त मार्जिनची अपेक्षा असेल तर आपलं औषध काय मिळत नाही. म्हणजे दुकानदारांना काही दुकानदार म्हणतात आम्हाला 40% द्या, 50% द्या, काही 100% म्हणणारे कडे आहेत. म्हणजे हे आपलं काही औषध आहे, ऑइल बेस्ड प्रोडक्ट आहे, हाय कॉन्सन्ट्रेशनचं मटेरियल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे औषध वापरायचं स्वस्त आहे. 200 लिटर पाण्याला फक्त 200 रुपये खर्च होतो एका टायमाला. जर जो शेतकरी 200 लिटर पाणी फवारतो ना, त्याला 2,500 रुपयामध्ये 2,500 लिटर पाणी होतं, 12 फवारणी होते. आता हे औषध आता आपण औषध घेतलं, हे आपल्या सोनम औषध बाटली आहे. त्याबरोबर माहिती पत्रक आहे, संपूर्ण माहिती येते सगळी, म्हणजे पारदर्शी माहिती येते या माहिती पत्रकात. म्हणजे ह्या बाटलीत 2,500 लिटर पाणी होते. म्हणजे स्वस्त आहे शेतकऱ्यांना, खूप स्वस्त आहे. हा, शेतकऱ्यांना स्वस्त. औषधांच्या जर आपण कम्पॅरिझन केलं तर हे खूप स्वस्त, आणि स्वस्त म्हणण्यापेक्षा रिझल्ट इतके आहेत की ते स्वस्त, त्यात रिझल्ट खूप छान. महत्वाचं शेतकऱ्यांना स्वस्त किंवा महाग असू द्या, रिझल्ट खात्रीचा पाहिजे. काय टायमाला महाग असलं म्हणून सोन्यासुरी म्हणून पोटात पण कमती घ्यायची नाही. आणि सध्या तेल्या बाबतीत तसं नाही की महाग असलं तर पण औषध रिझल्ट येईल खात्री नाही कुठल्या. आणि हे आपलं शेतकऱ्यांसाठी, आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक कशा पद्धतीने वापरायला लागतं. शेतकऱ्यांना पण जास्त मेंटेन खर्च होणे. 1 लिटर औषधात 10,000 लिटर सोनम औषधात पाणी होतं. 1000 लिटर साठी फक्त 100 मिली वापरायचं आहे. अर्धा लिटर मध्ये 5,000 लिटर पाणी होतं. 500 लिटर पाणी फवारण्या शेतकऱ्यांना अर्धा लिटर पॅक घ्या, तेव्हा मागवणे, तेव्हा महाराष्ट्रात कुठेही पण कुरिअरनं म्हणलं तर एक असं जाते. दुकानदारांनी पहिले ठेवण्यास सुरुवात करण्यात यावी. म्हणजे ठेवत गेला तर तुम्हाला तुमच्या भागात सगळ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत औषध पोहोचेल. बरोबर. हा, म्हणजे एवढं सांगायचं आहे. सोनम औषध सक्सेस होऊन आता 4 वर्ष झाले. 4 वर्षाचा रिझल्ट डाटा आहे आमच्याजवळ. हा, त्याची भालवडी शेतकरी ते सगळं आता त्यांचं 3रं वर्ष आहे. आता ते परवा कुठे माल काढला त्यांचा 1,7 रुपयानं, अमोल सावंत बालोडी, त्यांनी पण 1,7 रुपये माल काढला. त्यांनी पण आपलं सोनम औषध परवा डाळीने टाकले होते. आम्ही माल पहिल्यापासून वापरले. इतरेपासून औषध वापरायचं, रेस्ट पिरियडला पण औषध वापरायचं आहे. स्वस्त मध्ये वापरत राहावा, एवढंच माहिती सांगतो. धन्यवाद. त्यांचा मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर 82 089 45 715. आपल्या त्यांचाही मोबाईल नंबर मला सांगायला राहिला होता. प्रत्येक व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांना नंबर आहेत. ज्याला एखाद्याला वाटते माझी बाग 10 एकर आहे, माझं तेल फुटून जाते, आपल्याकडे 5 किलोमीटरवरून शेतकरी की खात्री आल्यानंतर इथपर्यंत येतं, ते औषध नेलं येतं, ते सांगोला येतं. केदार कंपनीचं प्रोडक्शन युनिट सांगोला खारोटवाडी येतं प्रोडक्शन युनिट आहे. तरी तुमचा आणखी एकदा नंबर सांगा. 82 089 45 715. हा, तुम्हाला जर वाटलं खात्रीसाठी ह्या शेतकऱ्यांना फोन करा. अशा शेतकऱ्यांना भरपूर शेतकरी आहेत, त्यांना फोन करा. सोनम औषध रिझल्टची चौकशी करा.
पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. म्हणजे यासाठी सांगितलंय की शेतकऱ्यांना एक खात्री मिळते. कंपनी आज काय बसले त्या पारदर्शक व्हिडिओ कुठं नसते माहिती नसते, तर केदार कंपनी सगळी पारदर्शक माहिती आहे. एवढंच खात्रीने मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.